नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र तुमचं या बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत आहे। शेतीविषयी घडामोडी बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा। त्यातील पहिली बातमी आपण बघूया। खरेदी केंद्रावर होते शेतकऱ्यांची लूट। सोयाबीन खरेदीवेळी बेकायदा 100 ते 120 रुपयांची वसुली शेतकऱ्यांकडून केली जात आहे। त्यामुळे शेतकरी हा आक्रमक झालेला दिसत आहे। त्यानंतर दुसरी बातमी बघूया आपण डाळिंबाविषयी। परराज्यातील आवकेमुळे डाळिंब दराला फटका बसलेला आहे। गेल्या 2 वर्षात प्रतिकूल परिस्थिती डाळिंबाला चांगले दर मिळाले, मात्र परराज्यातून आवक केल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होताना दिसत आहे। त्यानंतर पुढची बातमी हवामानाविषयी। थंडीच्या लाटेने महाराष्ट्र गारठला, किमान तापमानात पुन्हा वाढ शक्य होणार आहे। गोशाळेतील 3.5 कोटींच्या जनावरांची परस्पर विक्री। 5 गोशाळेच्या 33 संचालकाविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या शेतीविषयी झटपट बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करून व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।